The next article is torque on a current loop. Torque on a current loop. टॉर्क या शब्दाचा अर्थ माहीत असायला हवा तुम्हाला, जो तुम्हाला 11वीत झालेला आहे. टॉर्क या शब्दाचा अर्थ, टॉर्क या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या ठिकाणी आपण दोन फोर्स ॲक्ट करणे, परंतु त्या दोन फोर्सचा मॅग्निट्यूड सेम असला तरी त्यांची डायरेक्शन वेगवेगळी असणे. आणि जर अशा एखाद्या ठिकाणी आपण दोन इक्वल मॅग्निट्यूडचे बट अपोजिट डायरेक्शनचे फोर्स ॲक्ट केले तर त्या बॉडीला रोटेशन मिळते आणि रोटेशन मिळाल्यानंतर त्याला आपण म्हणतो टॉर्क. म्हणजे एखादी बॉडी आहे त्याला आपण सरळ पुश केलं, समजा क्रिकेट खेळताना बॉल आला, बॅटच्या सहाय्यानं पुढं पुश केला तर तो बॉल पुढं गेला, त्याला म्हणतो आपण फोर्स ॲप्लाय केला. पण टॉर्क ॲप्लाय करणे म्हणजे नळ चालू करणे पाण्याचा, फोर व्हीलरची स्टिअरिंग व्हील पुढची रोटेट करणे. जेव्हा आपल्याला टर्न घ्यायचा असेल त्यावेळेस आपण गाडीची स्टिअरिंग व्हील एक हात मागं घेतो, दुसरा हात पुढं घेतो. किंवा नळ चालू बंद करताना समजा हा नळ आहे तर आपण नळ चालू करायचा असेल किंवा पाण्याचा नळ बंद करायचा असेल तर आपल्याला एका बोटानं आपण करू शकत नाही, दोन बोटं तरी ॲटलिस्ट आपल्याला लावावं लागतात. मग एक बोट आपण मागं घेतो तर दुसरं बोट पुढं घेतो. म्हणजे आपण काय करतो, इक्वल मॅग्निट्यूडचे परंतु अपोजिट डायरेक्शनचे आपण फोर्स ॲक्ट करतो आणि त्याला म्हणायचं टॉर्क ॲक्ट करणे. तर आता आपल्याला टॉर्क असा कुठं ॲक्ट करायचा आहे, ह्या बेसिक कन्सेप्ट झाला जो आत्ता मी सांगायची काही गरज नव्हती. परंतु बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर हा कन्सेप्ट लक्षात येणार नाही. अजूनही कुणाला टॉर्क म्हणजे काय लक्षात आलं नसेल तर तुम्ही 11वीचं पुस्तक पहा. 11वीच्या पुस्तकामध्ये आहे टॉर्कचा अर्थ, जो मी तुम्हाला मागच्या वर्षी शिकवला आहे. तर टॉर्क हा कशावर ॲक्ट होणार आहे तर करंट कॅरिंग लूपवर ॲक्ट होणार आहे. आता करंट कॅरिंग लूप ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते ABCD, ABC अँड D. दिस इज अ करंट कॅरिंग लूप. हा एक लूप आहे वायरचा ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय. ABCD, दिस इज अ करंट कॅरिंग लूप. आणि करंटची डायरेक्शन पण दाखवली बघा, इकडून असा करंट फ्लो होतोय जो D कडे चाललाय, D कडून C कडे, C कडून B कडे, B कडून A कडे, अशा पद्धतीनं करंट कॅरी होतोय ह्या कंडक्टिंग वायरमधून, ह्या लूपवरून. आणि आता ही करंट कॅरिंग कॉईल म्हणू शकतो आपण त्याला किंवा वायर म्हणू शकतो. लूप का म्हटले तर असा याचा रेक्टँग्युलर शेप आहे म्हणून याला लूप म्हटले. दिस करंट कॅरिंग लूप इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जे तुम्हाला दिसते. दिस इज अ नॉर्थ पोल अँड दिस इज अ साऊथ पोल. कशाचे पोल आहेत, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल आर दी पोल्स ऑफ द मॅग्नेट. And this current carrying loop is placed in between the two pole pieces of a strong magnet, and this parallel line shows the direction of magnetic field because the magnetic field is a vector quantity. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला दाखवावी लागेल आणि डायरेक्शन दाखवण्यासाठी ह्या पॅरलल लाईन्स काढलेल्या आहेत. म्हणजेच या लाईनची दिशा ज्या डायरेक्शननी आहे त्याच डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे हे आपल्याला लक्षात येते. बिकॉज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम द नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. अँड these parallel lines are parallel to each other because मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म. आता या कॉईलवर फोर्स ॲक्ट होतोय. मागच्या लेक्चरमध्ये किंवा याच चॅप्टरच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये आपण शिकलोय मॅग्नेटिक फोर्स. तो कन्सेप्ट आणखीन एकदा क्लिअर करा, लक्षात आलं नसेल. FM इज द मॅग्नेटिक फोर्स. दिस ॲक्ट्स ऑन द साईड AB अँड CD. दिस फोर्स FM, दिस ॲक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मी तुम्हाला सांगितले एखाद्या बॉडीला रोटेशनल मोशन द्यायची असेल तर त्याच्या दोन्ही ठिकाणी आपण फोर्स ॲक्ट करतो, बट इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. इथं डायग्राममध्ये पण तुम्हाला तेच दिसतंय. FM इज द मॅग्नेटिक फोर्स, FM इज अल्सो मॅग्नेटिक फोर्स. या दोन्ही फोर्सचा मॅग्निट्यूड सेम आहे परंतु डायरेक्शन ही अपोजिट आहे, हे दिसतंय तुम्हाला. आणि याच दोन फोर्समुळं ही जी हा जो लूप आहे ABCD तो रोटेट होतोय. रोटेट होताना डायग्राममध्ये दिसत नाही आपल्याला, परंतु तो ॲक्च्युली असा रोटेट होणार आहे.
हा समजा वरचा पृष्ठभाग खाली, खालचा पृष्ठभाग वर, हा सारखा असा रोटेट होणार आहे या पद्धतीनं. हा हा जो वरचा भाग दिसतोय तो खाली जाईल, खालचा भाग वर येईल, अशा पद्धतीनं झूम झूम असं अशा पद्धतीनं तो रोटेट होते. जशा पद्धतीनं मोटार रोटेट होते त्या पद्धतीनं हे काय होणार आहे, रोटेट होणार आहे. अँड दिस इज द ॲक्सियल लाईन विच इज पासिंग, कारण या ॲक्सियल लाईन्स भोवती पास होतोय. बघा आता ॲक्सिस ऑफ रोटेशन, जसं की माझ्या हातामध्ये ही रिंग आहे, मला याला रोटेट करायचं असेल तर हे बोट काय झालं, ॲक्सिस झालं. त्याच पद्धतीनं या ॲक्सिस भोवती हा जो लूप आहे तो रोटेट होतोय. तुम्ही जरा इमॅजिन करा. अँड दिस इज द ॲक्सियल लाईन अँड अबाउट दिस ॲक्सियल लाईन द करंट कॅरिंग लूप ABCD रोटेट्स. आणि रोटेट कशामुळे होती, बिकॉज ऑफ टॉर्क. आणि टॉर्क कुठं ॲक्ट होतोय, या दोन्ही साईडला. ऑन दी साईड AB FM force acts, on the side CD FM force acts. This is the magnetic force which is responsible for the rotation of the current carrying coil ABCD, and this is the central axis. आता आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला काढायचा आहे. राईट हँड रूल नुसार या फोर्स करंट कॅरिंग कॉईलमधून, या करंट कॅरिंग कॉईलमधून फ्लो होणारा करंट, ज्याची डायरेक्शन आपल्याला दाखवावी लागणार आहे, या करंट व कॅरिंग कॉईलवर ABCDवर ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स, याची डायरेक्शन आपल्याला दाखवावी लागणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड याची डायरेक्शन दाखवावी लागणार आहे. हे या सगळ्या वेक्टर क्वांटिटी आहेत, यांची डायरेक्शन कशी आहे ते राईट हँड थंब रूलनुसार दाखवलेली आहे. दिस इज अ मिडल फिंगर represents the direction of the current, and the thumb represents the magnetic force, and this finger represents the direction of the magnetic force. These three fingers are perpendicular to each other like this. First and second finger perpendicular to each other, second and this third finger represent perpendicular to each other. These three quantities are perpendicular to each other. हे राईट हँड थंब रूलच्या सहाय्याने दाखवलेले आहे. इथं सुद्धा हे मॅग्नेटिक फील्ड आहे, डॉट डॉट दाखवतात मॅग्नेटिक फील्ड. दिस मॅग्नेटिक फील्ड एमर्जिंग आउट, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला डायरेक्शन आहे. मग डायरेक्शन कशी दाखवली, ही अशा या साईडने मॅग्नेटिक फील्डची ही डायरेक्शन. ही करंट कॅरिंग लूप ABCD याच्यावर चारही साईडनी फोर्स ॲक्ट होतोय. F1 F3 F4 F2. L2 is the length of the side BC. L1 is the length of the side AB. आता हे चारही फोर्स ॲक्ट झालेले आहेत. या चारही फोर्सच्या बाबतीत आपण जरा डिटेलमध्ये स्टडी करूया. दिस लाईन्स शोज द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर. आपल्याला या कॉईलला ABCDला रोटेट करायचं आहे. हा FM फोर्स ॲक्ट झाला या डायरेक्शननी, हा F3. आता तुम्ही म्हणाल F3 दाखवलाय की बाकीचे फोर्स कुठं आहेत, तर बाकीच्या फोर्सचं नेमकं काय झालंय ते बघूया आपण. आपल्याला काढायचा नेट फोर्स अँड द नेट टॉर्क. नेट फोर्स म्हणजे काय, चार फोर्स ॲक्ट होतोय, परंतु सगळ्यांचा टोटल फोर्स आपल्याला काढायचा आहे. तर सगळ्या साईडवर हे फोर्स ॲक्ट केले जात आहेत. बघा BC या साईडवर F4 हा फोर्स ॲक्ट झाला आहे. मग त्याचा फॉर्म्युला लिहू. फॉर्म्युला काय असतो फोर्सचा, ILB. दिस इज द फॉर्म्युला फॉर द मॅक्झिमम फोर्स. I is the current which is flowing through the coil ABCD. L2 is the length of the side BC, and B is the magnetic force, and sin 90 minus theta, because this line shows the magnetic field, and this FM, this is the magnetic force, and the direction of the magnetic field and the direction of the magnetic field यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. परंतु F4 फोर्स जो ॲक्ट होणार आहे, F4 फोर्स कुठल्या साईडवर, BC ह्या साईडवर ॲक्ट होणार आहे. तो अँगल कितीचा करणार आहे, तर हा F4 फोर्स 90, तर हा असेल 90 मायनस थिटा. या हा डायरेक्शन आहे, हे थिटा 90 मायनस थिटा हा अँगल आहे. कुणामधला अँगल आहे, तर करंट आणि मॅग्नेटिक फील्ड किंवा हा मॅग्नेटिक फोर्स यांच्यामधला हा 90 मायनस थिटा हा अँगल आहे. दुसरा फोर्स F2 फोर्स कुठल्या साईडवर आहे, DA साईडवर F2 फोर्स आहे. त्याचा पण तोच फॉर्म्युला येणार.
इक्वल आणि अपोजिट F4ला, कारण बघा हा F2 इकडच्या डायरेक्शननी, F4 इकडच्या डायरेक्शननी, दोघं एकमेकाला अपोजिट आहेत परंतु डायरेक्शन वेगवेगळी आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, त्यामुळं सेम ॲक्सियल लाईनवर आहेत अँड बोथ ॲक्ट अलॉंग दी सेम लाईन, त्यामुळे एकमेकाला कॅन्सल होत आहेत. आता सेम लाईनवर कसे आहेत, इथं डायग्राममध्ये बघा ABCD या लाईन्स भोवती हे काय होतंय, रोटेट होतोय, बरोबर आहे. मग F2 फोर्स कुठल्या साईडवर आहे, DA साईडवर आहे. DA साईडवर कुठला फोर्स, हा F2 फोर्स DA साईडवर, आणि F4 फोर्स कुठल्या साईडवर आहे, BC साईडवर. F4 फोर्स कुठल्या साईडवर आहे, BC साईडवर. हे ॲक्सियल लाईनवर आहेत, या ॲक्सियल लाईन भोवती, त्यामुळं ॲक्सियल लाईनवर असल्यामुळं, बरोबर हा इकडं असल्यामुळं, एका लाईनवर असल्यामुळं ते एकमेकाला कॅन्सल होत आहेत. म्हणजे F2 आणि F4चा विषय संपला, ते दोघं एकमेकाला कॅन्सल होत आहेत. आता फक्त दोन फोर्स राहिले, एक राहिला F1 आणि दुसरा राहिला F2. यांच्या बाबतीत काय होते ते आपण बघूया. The magnitudes of force F1 and F3 on sides AB and side CD यांनी 90 डिग्रीचा अँगल केलाय. फोर्सचा फॉर्म्युला तोच ILB. Here we use L1 because the length of side AB and CD is L1 and this force makes the angle of 90 degree with the magnetic field because this is the F1 force and यानं 90 डिग्रीचा अँगल केलेला आहे विथ द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा इथं सुद्धा दिसतंय, हे दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज द F1 फोर्स. यांनी बरोबर 90 डिग्रीचा अँगल केला आहे. म्हणजे थोडक्यात AB साईडवर आणि CD साईडवर ॲक्ट होणारे जे काही फोर्सेस आहेत त्यांच्यावर त्यांनी मॅग्नेटिक फील्डशी केलेला अँगल हा 90 डिग्री आहे. त्यामुळे ह्या इक्वेशनला आपण F1 इज इक्वल टू IL1B साइन 90 डिग्री. F3चा F1 आणि F3 सॉरी बरं का, मी F2 म्हटलं असेल, F1 आणि F3चा पण तोच फॉर्म्युला IL1B साइन 90 डिग्री. हे दोन्ही फोर्स आता जसे F2 आणि F4 एकमेकाला कॅन्सल झाले ह्या ॲक्सियल लाईनमुळं, परंतु अशी आडवी ॲक्सियल लाईन गेलेली नाही, त्यामुळं F1 आणि F3 हे एकमेकाला कॅन्सल होणार नाहीत. आणि जर कॅन्सलच होत नसतील तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही साईडला दोन फोर्स ॲक्ट होत असेल इक्वल मॅग्निट्यूडचे बट अपोजिट डायरेक्शनचे, तर ते त्या बॉडीला रोटेशनल मोशन देतात. आणि आता हे जे दोन फोर्सेस आहेत F1 आणि F3 हे काय करणार आहेत, या लूपला रोटेट करणार आहेत. कारण हा मोटरचा कन्सेप्ट आहे जो 10वीमध्ये झालेला आहे, तुम्हाला मोटर कशी वर्क होते त्या पद्धतीचं आहे हे. तर आता रोटेट करणं बॉडीला गरजेचं आहे. मग कोण रिस्पॉन्सिबल आहे, F1 आणि F3 हे दोघं काय करतायत, रोटेट करतायत. त्यांचा फॉर्म्युला, मग नेट टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. टॉर्कचा फॉर्म्युला तुम्हाला 11वीत झालेला आहे, पुन्हा एकदा 11वीची पुस्तकं बघा. टॉर्क इज इक्वल टू magnitude of one of the force and perpendicular distance between these two forces किंवा movement arm. The movement arm है one of the force. F1चा फॉर्म्युला काय IL1B आणि दुसऱ्या फोर्सचा दुसरा आहे 1/2 L2 sin θ काय आहे, मुवमेंट आर्म. मुवमेंट आर्म म्हणजे काय, आता बघा या ठिकाणी फोर्स ॲक्ट होतोय, तर हे ॲक्सियल लाईन BC हे डिस्टन्स किती आहे, BC हे डिस्टन्स L2 आहे, परंतु ॲक्सियल लाईनपासून इथपर्यंतचं डिस्टन्स हे L2 डिवायडेड बाय 2 असेल. ॲक्सियल लाईनपासून इकडचं डिस्टन्स काय असेल, L2 डिवायडेड बाय 2 असेल. फॉर एक्झाम्पल ही साईड आहे, परंतु टॉर्क ॲक्ट झाल्यामुळं हा आता कशा पद्धतीनं रोटेट झालाय, या पद्धतीनं हा इथं रोटेट झाला, इथं हा असा रोटेट होत आहे. मग इकडची साईड काय असेल, L2 डिवायडेड बाय 2, इकडची साईड काय असेल L2 डिवायडेड बाय 2 अँड दिस मेक्स, आणि व्हर्टिकल कंपोनंट साइन थिटा L2 साइन थिटा घेतले, L2 डिवायडेड बाय 2 साइन थिटा.
दोन फोर्सचं बेरीज करावी लागेल, F1 आणि F3. F1चं पण तेच IL1B, F3चं पण तेच IL1B. आणि या ज्याच्यावर ॲक्ट झालं आहे ते मुमेंट आर्म म्हणजे या ॲक्सियल लाईनपासूनचं डिस्टन्स. बघा हे L2, ही साईड L2 असेल तर इथून हे हाफ डिस्टन्स L2 डिवायडेड बाय 2. तर 1/2 अधिक 1/2 काय असतं, 1 असतं. मग हे कॉमन काढलं, IL1B ला कॉमन काढलं, मग राहिलं काय, 1/2 L2 साइन थिटा आणि 1/2 L2 साइन थिटा. 1/2 प्लस 1/2 किती झालं, 1. त्यामुळे 1 L2B साइन थिटा हे लिहिलं. इफ द करंट कॅरिंग लूप इज मेड अप ऑफ मल्टिपल टर्न्स. आता इथं एकच लूप आहे, अशा अनेक टर्न्स असतील तर त्याला N मल्टिप्लायमध्ये द्यावं लागेल, N. अँड द न्यू टॉर्क डॅश इज इक्वल टू N टाइम्स टॉर्क. N टाइम्स म्हणजे नंबर ऑफ दी लूप्स. एकाऐवजी अनेक लूप असतील त्यांची संख्या म्हणजे N. टॉर्कचा हा फॉर्म्युला लिहिला वरचा, IL1 L2 B साइन थिटा. बट लेंथ L1 आणि L2 तुम्हाला माहिती आहे, एरियाचा फॉर्म्युला काय असतो, L². मग L1 आणि L2 यांचा फॉर्म्युला काय, एरिया. त्यामुळे L1 आणि L2च्या ठिकाणी काय लिहिले, ए लिहिले. हिअर इज द एरिया एनक्लोज्ड बाय द कॉईल. द अबव इक्वेशन होल्ड्स गुड फॉर ऑल फ्लॅट कॉइल्स. तर हे आहे टॉर्क ऑन अ करंट लूप. ह्या दोन्ही साईडला फोर्स ॲक्ट होतोय इक्वल मॅग्निट्यूडचा पण अपोजिट डायरेक्शनचा, आणि तो फोर्स ह्या बॉडीला रोटेट करतोय म्हणजेच त्याला टॉर्क ॲक्ट करणे म्हणतात. आणि मग बॉडीला रोटेशनल मोशन देते. मग आपण फायनली टॉर्कचा फॉर्म्युला काढला, IL1 L2 B साइन थिटा. ठीक आहे, थांबूया आपण इथं.